हाताला लागलेले काटे अंगामध्ये टोचलेले आहेत, रक्तबंबाळ ती माऊली झालेली आहे. पण मुलाच्या प्रेमाने गड उतरून खाली आली आणि मुलाला जवळ घेतलं आणि मुलाला आनंदानं दूध पाजलं. दुसऱ्या दिवशी छत्रपतींना कळालं की आपला नियम हिरकणीनं मोडलाय. परत गडावर बोलून घेतलं. 100% त्या हिरकणीला वाटलं की शिवाजी महाराज आता शिक्षा देणार, पण छत्रपतींनी शिक्षा दिली नाही. तिची बोळवण केली, साडी चोळी, तिची बांगडीन तिचा सन्मान केला आणि सांगितलं, आई तुझ्यासारखी हिम्मतवान माऊली जोपर्यंत माझ्या स्वराज्यामध्ये आहे तोपर्यंत माझं स्वराज्य कुणी सुद्धा हिसकावून घेऊ शकत नाही. कारण ज्या राज्यातली स्त्री इतकी मजबूत आहे ते स्वराज्य हिसकून घेण्याची कुणाची ताकद आहे. सिद्धांत संपला. उत्तर आहे का? रायगड किल्ला सर कडून बुरुज उतरून खाली आले. त्या बुरुजाला छत्रपतीनं नाव दिलं की हिरकणी बुरुज. मुलाच्या प्रेमासाठी स्वतःचा प्राण अर्पण करण्याची ताकद फक्त या जगाच्या पाठीवर आईच हे कृत्य करू शकते.